घरात पाहुणे आले की आपल्याला काय करायचा विचार पडतो आणि अशा वेळेस आपल्या डोळ्यासमोर एकच येतं चिकन रसा. आणि चिकन रसा म्हटलं तर झटकेपट बनण्यासाठी आज घरगुती साहित्यामध्ये मी चिकन बनवणार आहे. नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटील, पाटील किचन अँड ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण तरीदार आणि झणझणीत असं चिकन रसा बघणार आहोत, अगदी घरगुती मसाल्यामध्ये. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्यासाठी घरगुती मसाले लागणार आहेत, पण खूप सुंदर आणि टेस्टी होते. त्याच्यासाठी इथे मी 1 टेबलस्पून इतकं आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, ती घालूया. 2 चमचे आपल्याला दही घालायचं आहे. आता इथे मी दही घेतलेलं आहे. जर का तुमच्याकडे दही नसेल तर इथे तुम्ही लिंबूचा रस वापरा तरीसुद्धा चालेल, किंवा काहीच वापरला नाही तरीसुद्धा चालेल. त्याचप्रमाणे इथे पाऊण चमचा इतकी मी हळद घेतली आहे, ती घालते. आता इथे मी, बरेच जण म्हणतील की दही आणि लिंबू नाही घातलं, तर नाही घातलं तरीसुद्धा हे चिकन आहे ते खूप छान आणि टेस्टी लागते, कारण आज आपण रस्सावालं चिकन बघणार आहोत. आणि इथे घरगुती मसाला घालणार आहोत. ते जवळजवळ मी 3 चमचे घालते, जो आपल्या साठवणीचा मसाला असतो तो. आपल्या चॅनलवर मी ऑलरेडी व्हिडिओ हे अपलोड केलेले आहेत. तुम्ही कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या, आणि बाजूला बेलबटन ते देखील दाबायला विसरू नका. आणि कारण का जेवढे झालेले व्हिडिओ आहेत ना आपले जुने, ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. त्याचप्रमाणे नवीन जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. आता हे चिकन आहे, हे आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे, आणि ते सुद्धा फ्रीजमध्ये ठेवायचं आहे अर्धा तासासाठी. जर का तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही 1 तास ठेवा तरीसुद्धा चालेल. जेवढा हा चिकनला मसाला लागतो ना, त्यामुळे ना सुंदर असं रसावालं चिकन रेडी होते. आणि दुसरी गोष्ट सांगायचं म्हटलं तर हे चिकन ज्यावेळेस आपण मॅरिनेट करतो तेव्हा हातानेच मिक्स करून घ्या. मसाला आहे हा चिकनला खूप छान लागला जातो. तर इथे झाकण लावून हे चिकन आहे हे मी फ्रीजमध्ये ठेवून देते. इथे आपल्याला झणझणीत असा चिकन रसा बनवायचा आहे. त्याच्यासाठी मी पातेल आहे ना, हे थोडंसं मी मोठं घेतलेलं आहे, कारण आपल्याला इथे रस्सा ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे इथे एक मोठा पळी भरून मी तेल घातलेलं आहे, तेल गरम करून घेतलं आहे. आणि इथे ना आपण मसाला खडा घेतला आहे, 1 तेजपत्ता, दालचिनी, चक्री फूल आणि मसाला वेलची. चक्री फूल आणि मसाला वेलची असेल तर आवर्जून घाला, कारण चिकनच्या रसाला सुवास आहे ना तो खूप सुंदर असा येतो. आता इथे मसाले आहेत ना काही सेकंदासाठी आपल्याला परतवून घ्यायचे. आता इथे खडा मसाला आहे, हे मी परतवून घेतले आहेत. इथे 2 मोठे कांदे घेतले आहेत आणि बारीक कट करून घेतले आहेत. ते सर्व घालून घेऊया, मिक्स करून घेऊया. आता इथे सर्व ही प्रोसिजर आहे, आपल्याला मोठ्या शेगडीवरच करायचं आहे. आणि हा कांदा आहे हा लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे. आता इथे कांदा कोमजण्यासाठी मी अर्धा चमचा मीठ घालते आणि मिक्स करून घेते. आता इथे ना आपण चिकनचा रस्सा बनवणार, त्याच्यासाठी इथे कांद्याचा वापरसुद्धा आपल्याला थोडासा जास्त करायचा आहे. जेवढा तुम्ही कांदा जास्त घालतील तेवढा ह्याचा ग्रेव्ही आहे ही खूप छान बनते आणि चिकनचा रस्सासुद्धा खूप सुंदर तयार होतो. आता इथे मोठ्या शेगडीवरच मी हा कांदा आहे हा लालसर करून घेतलेला आहे. आता इथे एक मी मोठं टॅमॅटो घेतलं आहे आणि ते खिचणीवर खिचून घेतलेलं आहे, ते घालूया. ते सुद्धा मिक्स करून घेऊया. इथे कांदा आणि टॅमॅटो हे मी परतवून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला पुन्हा 1 टेबलस्पून इतकं आलं लसूण पेस्ट घालायची आहे. ह्या अगोदर आपण मॅरिनेट करण्यासाठी 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली होती, आणि इथे पुन्हा आपण लसूण पेस्ट घातलेली आहे. आता इथे चिकन आहे ना, ह्याला थोडासा वास असतो, त्याच्यामुळे थोडा आलं लसूण पेस्ट ना थोडासा वापर थोडा जास्तच करायचा आहे. आणि आपल्याला इथे रस्सा देखील ठेवायचा आहे, त्याच्यासाठी आलं लसूण पेस्ट थोडं जास्तच वापरा. आता इथे मोठ्या शेगडीवर पुन्हा 2 ते 3 मिनटासाठी हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे. आता इथे मी कांदा आणि टॅमॅटो आहे हे 2-3 मिनटासाठी परतवून घेतले आणि खूप छान असं हे शिजलेलं आहे. आता इथे आपल्याला झणझणीत असा रस्सा बनवायचा आहे, त्याच्यासाठी मी इथे 1 चमचा आपण मिरची पावडर घालणार आहोत. त्याचप्रमाणे इथे आपण 2 चमचे धना पावडर घालणार आहोत. आता इथे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्यात आता हे ना मसाले घातल्यानंतर इथे आपल्याला तेलावर 1-2 मिनटासाठी मोठ्या शेगडीवर परतवून घ्यायचं आहे. आता इथे ना मी मिरची पावडर जी घातली आहे ना ही तेलावर घातली आहे, जेणेकरून ना आपण ज्यावेळेस असा चिकनचा रस्सा बनतो ना तो खूप छान बनतो. त्याचप्रमाणे त्याला कलर देखील खूप छान येतो, म्हणून नेहमी ना थोडीशी तेलावर मिरची पावडर घालायची, आणि त्यामुळे ना चिकनसुद्धा खूप सुंदर बनतं. आता इथे 1-2 मिनटं मस्त असं परतवून घेतलेले आहे. आपल्या चॅनलवर मी खूप छान छान अशा चिकनच्या रेसिपी बनवलेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे मी आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, गरम मसाला, धना पावडर, असे सर्व मसाल्याचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत.
आता इथे बघू शकता ह्या मसाल्याला मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता जे आपण चिकन ठेवलं होतं फ्रीजमध्ये मॅरिनेट करण्यासाठी, तिथे अर्धा तास झाले. हे सर्व चिकन आहे हे आपण घालून घेऊया, सर्व मिक्स करून घेऊया. तुम्हाला सांगू ह्या मसाल्याचा सुवास आहे ना इतका सुंदर येतोय. आणि जो आपण मसाला घरगुती बनवला तो वाढवळ पद्धतीने वर्षभराचा साठवणीचा मसाला बनवला तोच हा मसाला मी सर्व भाजीमध्ये वापरत असते आणि त्याची टेस्ट आहे ना खूप सुंदर असते. आता हे सर्व 2 मिनटं व्यवस्थित मिक्स करायचं. ही सुद्धा प्रोसिजर आपल्याला मोठ्या शेगडीवरच करायची आहे. आता सर्व हे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला मीडियम गॅस ठेवून पातेल्यावर झाकण ठेवून आपल्याला जवळजवळ 10 मिनिटासाठी हे चिकन आहे हे शिजवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही आहे. 10 मिनिटं झाली आहेत. झाकण ठेवून बघूया. आणि ना मी एकदा चमचा देखील पुन्हा फिरवला होता जेणेकरून पॅनला ही भाजी लागू नये. मिक्स करून घेऊया. आता इथे बघू शकता मी इथे पाण्याचा बिलकुल वापर न करता इथे थोडंसं चिकन आहे हे आपण शिजवून घेतलेलं आहे. कारण काय होतं चिकनला स्वतःच्या अंगचं पाणी सुटतं आणि त्याच्यामध्येच हे आपण थोडं शिजवून घ्यायचं जेणेकरून ह्याला मसाला आहे ना खूप सुंदर असा लागला जातो. आता इथे आपल्याला चिकन रस्सा ठेवायचा आहे त्याच्यासाठी इथे आपण पाण्याचा वापर करणार आहोत. आता इथे ना आपण जे चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं त्याच भांड्यामध्ये मी जवळजवळ 1 पेला भरून पाणी घातले आणि ते सर्व आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. आता इथे ना चिकनमध्ये आम्हाला बटाटा आवडतो. जर का तुम्हाला बटाटा आवडत नसेल तर तुम्ही नाही घातला तरी सुद्धा चालेल. आणि बटाटा आहे हा स्वच्छ मी धुवून घेतले. त्याची सालं सुद्धा इथे ठेवली आहेत कारण जेवढी चिकनच्या रसामध्ये बटाट्याला सालं असतील तर अतिउत्तम, खूप छान लागतात. आणि ते सर्व बटाटे घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया. आणि इथे जे पाणी वापरलं होतं ते मी थोडंसं गरम करून घेतलं होतं आणि ते पाणी घातलं होतं. आता इथे सर्व मिक्स करून घेतलं. इथे पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि 10 मिनिटासाठी हे चिकन आणि बटाटा आहे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. आता इथे ना आपण झाकण ठेवून बघूया. आणि इथे ना मध्येच मी एकदा चमचा देखील फिरवला होता. आता बटाट शिजले का ते बघूया. मिक्स करून घेऊया. आणि बघू शकता चिकनला कलर किती सुंदर आलेला आहे. त्याचप्रमाणे ह्याचा सुवास आहे ना हा घरभर असा पसरलेला आहे. इतका मस्त असा येतोय. आता बटाट शिजले का ते सुद्धा आपण बघूया. हे बघा बटाट देखील मस्त असं शिजलेलं आहे. लगेच असं तुटलं जातं. त्याचप्रमाणे चिकनसुद्धा खूप छान असं शिजलेलं आहे. हे बघा चिकनसुद्धा फुटतं लगेच त्याच्यामुळे हे सुद्धा शिजलेलं आहे. इथे ना मी खोबरं घेतले आणि खोबरं भाजून ह्याची पावडर बनवली होती. जवळजवळ 5 चमचे घेतले. ती सर्व घालून घेऊया. आता इथे ना थोडंसं पुन्हा मीठ घालूया. ह्या अगोदर आपण ज्यावेळेस कांदा आपण शिजवला त्यावेळेस मीठ घातलं होतं त्यामुळे मीठ आहे हे सांभाळून घाला. त्याचप्रमाणे इथे 1 मोठा चमचा भरून मी गरम मसाला घातला आहे. गरम मसाला आपल्या चॅनलवर मी आत्ताच व्हिडिओ अपलोड केला आहे. जर का कोणी बघितला नसेल तर तो सुद्धा बघून घ्या. त्याला सुवास आहे ना तो खूप सुंदर येतो. त्याचप्रमाणे भाजीला टेस्ट आहे ना अप्रतिम अशी येते. तोच हा गरम मसाला मी इथे घातलेला आहे. 1 चमचा मी कसुरी मेथी घेतली आहे ती घालून घेऊया. इथे ही ऑप्शन आहे, तुमच्याकडे असेल तर घाला, नाही घातली तरी सुद्धा चालेल. थोडीशी हाताने कुस्करून घ्या आणि त्यानंतर घाला. सर्व मिक्स करून घेऊया. आणि सुवास आहे ना हा 1 नंबर येतो. आणि चिकनचा रस्सा आहे ना हा एकदम मस्त असा रेडी होतो. आता इथे सर्व मिक्स केल्यानंतर इथे पुन्हा जर का तुम्हाला म्हणजे पाण्याची आवश्यकता असेल, रस्सा वाढवायचा असेल तर इथे थोडंसं गरम पाणी करा आणि ते ह्याच्यामध्ये घाला. म्हणजे जेवढं तुम्हाला रस्सा ठेवायचा आहे त्या पद्धतीने इथे पाण्याचा वापर करू शकता. आता इथे सर्व मिक्स केल्यानंतर इथे आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून मीडियम गॅसवर हे पुन्हा शिजवून घ्यायचं आहे. 2 मिनिटं झाली आहेत आणि झाकण खोलून बघूया. आणि बघू शकता रस्सा आहे चिकनचा खूप सुंदर असा झालेला आहे. आता इथे ना मी पुन्हा थोडंसं गरम पाण्याचा वापर केला. मला जेवढा रस्सा ठेवायचा आहे त्यामुळे मी इथे पुन्हा थोडासा पाण्याचा वापर केला आणि याच्यामध्ये घातलेला आहे. आता इथे 2 मिनिटं मस्त असं शिजवून घेतलं. त्यानंतर इथे आपण घालणार आहोत कोथिंबीर. हे सर्व मिक्स करून घेऊया. आणि इथे पुन्हा आपण 1-2 मिनिटांसाठी झाकण ठेवणार आणि मीडियम गॅसवर हे शिजवून घेणार आहोत. आणि त्यानंतर मी ते गॅस बंद करणार. थोडीशी ही चिकनचा रस्सा आहे हा थंड करून झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये सर्व करून घेऊया. चिकनचा रस्सा आहे हा रेडी झालेला आहे. आणि बघू शकता तरीदार असं हे चिकन रेडी झालेलं आहे. आणि ह्याची ग्रेव्ही बघू शकता आणि ह्याचा रस्सा देखील बघू शकता.
इतका जाडसर असा हा रस्सा रेडी झालेला आहे। आता एका प्लेटमध्ये तुम्हाला मी ह्याचा रस्सा देखील दाखवते। इतका सुंदर असा झालाय, दिसायला तर काय एक नंबर असा हा रस्सा झालाय। आणि बघू शकता किती ह्याला ग्रेव्ही आहे, जाडसरपणा आहे आणि दाटसर असा हा रस्सा झालेला आहे। भातासोबत खाण्यासाठी एक नंबर असा हा रस्सा आहे, हा रेडी होतो। तुम्ही भाकरी चपाती सोबत सुद्धा खाऊ शकता। चिकनच्या रशाला कलर देखील बघू शकता, खूप सुंदर आलेला आहे। आजच्या भागामध्ये तुम्हाला सुद्धा ह्या पद्धतीने चिकनचा रस्सा आहे ना, हा नक्कीच आवडेल। तुम्ही सुद्धा हा ट्राय करून बघा। चिकनचा घरगुती रस्सा कसा बनवायचा तो दाखवला आहे। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्कीच करा, त्याचप्रमाणे हाईप करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं ते करून घ्या। बाजूला बेल बटन देखील दाबायला विसरू नका आणि अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला, तोपर्यंत बाय बाय। स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा। धन्यवाद। आणि ही रेसिपी आहे ना, भरपूर मित्र मैत्रिणी नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा झणझणीत चिकनचा रस्सा कसा बनवायचा तो माहिती मिळेल। इथे ना ज्या वेळेस आपण जेवणासोबत चिकन वाढतो ना, त्यावेळेस त्याच्यावरून असं लिंबू पिळा, एक नंबर असं चवीचं हे चिकन रस्सा लागतो।